मध्य पूर्वेतील संघर्ष थांबवण्यासाठी इराणनं अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव ठेवला होता। मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव स्पष्ट शब्दात नाकारलाय। त्यामुळे या संघर्षाचे सावट आणखी गडद झाले असून युद्ध पुन्हा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते। इराणकडून आलेला प्रस्ताव अमेरिकेला मान्य नसल्याचं ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जाहीर केलंय। इराणचा प्रतिसाद स्वीकारार्ह नाही असं त्यांनी म्हटलंय। त्यानंतर अमेरिकेतही आक्रमक भूमिका घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे। काही रिपब्लिकन नेत्यांनी थेट लष्करी कारवाईचा पर्याय खुला ठेवण्याचा सल्ला ट्रम्प यांना दिल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। महत्त्वाचे सागरी मार्ग बंद झाल्यानं अनेक देशांमध्ये इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली। मध्य पूर्वेतील तणाव आणि इराणच्या भूमिकेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। इराणचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला असून पुढील काही दिवसात अमेरिकेची भूमिका आणि त्यानंतरच्या घडामोडींवर संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय।